नाही, आज चांगली सुरुवात एकदा परत पाहतोय आपण बॉलर गिरीशच्या माध्यमातून. आणि थोडंसं मला वाटतं की पहिल्या मॅचमध्ये आणि या मॅच थोडासा बदल करण्यात आलेला आहे टिमोली टीमकडून. सुरेश यांनी पहिलं षटक हाताळलं होतं, आता मात्र गिरीशच्या हातात दिलंय. तीन षटकाचा सामना आहे. चांगला फटका आहे, स्ट्रेट फटका पाहतोय आपण, डाऊन द ग्राउंडचा फटका पाहिला आपण. एक सिंगल आणि एक मात्र निशाणा लागत नाहीये. दोन धावा या बॉलवरती कंप्लीट केल्या गेल्या. गोडसे विपक्ष टेंबवली, क्रिकेटच्या पटलावर दोन मोठे गाव आणि मोठं नाव. एकीकडे जर पाहिलं आपण प्राऊड ऑफ महाराष्ट्र टेनिस क्रिकेट भावेश पवार, तर दुसरीकडे जर पाहिलं आपण नो डाऊट प्रतीक पाटील सारखा एक दिग्गज रेग्युलर क्रिकेटर. आणि त्या गावातून 40 प्लसच्या माध्यमातून लढत पाहतोय आपण. टेंबवली गोडसई, कुठला संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल? चला, यानंतर दोन्ही टीमनी सज्ज राहायचंय. सापे विपक्ष आमनेपाडा. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल येते. धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र 3. वेलकम सुजित तात्या, डॉन भाईचं आगमन झालंय. या दादा व्यासपीठावर. तात्याभाई, चांगला बॉल परत एकदा पाहतोय आपण. अँगल म्हणून चेंडू बाहेर वळतोय आणि अतिशय क्लास बॉलिंग अटॅक. काय सोच आहे. पाहिलं की गिरीश पहिल्या सामन्यात मागणं ठरलं होतं, त्याला मात्र सलामीला पाचारण केलंय आणि त्या संधीचं सोनं करताना पाहतोय आपण. पहिलं षटक अतिशय तिखट मारा करताना. सध्या धावा फक्त आहेत ते फक्त 3. यावेळेस पाहतोय आपण टर्न केलंय, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच सिंगल या बॉलवरती कंप्लीट केल्या जाईल. पहिल्या सामन्यात गणेश यांनी अतिशय चांगली बॅटिंग केली होती. दरम्यान मान्यवरांचं शुभ आगमन होताना व्यासपीठावर. वेलकम दादा. ज्याच्या माध्यमातून मला वाटते की या स्पर्धेला क्रमांक 4चं बक्षीस मिळालं आहे असे अनंत नाडगे साहेबांचं शुभ आगमन व्यासपीठावर. आणि ते बक्षीस त्यांनी LPLला डिक्लेअर केलं होतं. क्या बात आहे. मोठं प्रेम आहे अनंत दादा यांच्यावर 40 प्लस आणि खास आमचे रोशन आणि विनोद बगलीवर. टर्न केले, चांगला फटका आहे, खाली क्षेत्र निवडलंय, चेंडू आता माता फरार होईल. बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीकडे. शीमा रेषा पार. आलाय शेवटच्या बॉलवरती हा चौकार. आणि थोडीशी धावसंख्या चांगली वाटते. धावसंख्या 8 पाहतोय आपण. चला, दोन्ही टीमचे संगणक आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. सापे विपक्ष आमनेपाडा, ग्रीष्म 11 आमनेपाडा म्हणजे कार्याध्यक्ष संतोष काकडे साहेबांचा संघ आहे. आणि साहेबांचं जर आगमन झालं असेल, मी साहेबांना विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि तसेच ज्ञानेश्वर मागे सापे टीमचे दादा, तुमचं पण आगमन झालं असेल तर या आपण. संतोष दादा आम्हाला ना विचारून निघून गेले व्यासपीठावरून. संतोष सुतार दादा, आपण या व्यासपीठावर. मोहित मात्र देर आहे दुरुस्त आहे. ग्रेट आगमन झालेलं आहे. कारण की एकटा असल्यामुळे पूर्णपणे लक्ष नसते. 3 स्टार त्याच्या माध्यमातून सुद्धा कोल्ड्रिंक देण्यात आलेलं आहे पाहतो. त्यामधून 1 स्टार आलेले आहेत आमचे मोहित. त्यानंतर योगेश आणि ऋतिक येईल की नाही काय माहीत. यस, छोट्या बॅटरीचा वापर केला होता. इथे मात्र प्लॅन बीचा वापर केलाय आणि आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल बॅटरला. वेलकम सीट वाईस ऑफ भिवंडी. आमचे खास मित्र दर्शन नाईक यांचं आगमन झालंय. या दर्शन आपण व्यासपीठावर. नाही, कॉमेंट्री ऐकायची.
नितीन गेले नवीन बॅटर. गावदी भादोडचं आगमन म्हणजेच विद्यमान उपाध्यक्ष विजय पाटील दादांचं जर आगमन झालं असेल, दादा आपल्याला आयोजकाच्या माध्यमातून विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच कार्याध्यक्ष संतोष काकडे साहेब आपण सुद्धा या. चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. डीप बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि 2 धावा या बॉलवरती कंप्लीट करतोय बॅटर. जर पाहिला आपण गणेश, धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 11. 3 षटकामध्ये किमान 35 मजल मारावी लागेल, कारण की जर्मन टेबल टीमची बॅटिंग अटॅक का किती महत्त्वपूर्ण आहे आपण पाहिलं होतं. मुकेश नांदुरकर नावाचा वादळ खेळपट्टीवर आला होता आणि काय झकास अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन त्यांच्याकडून पाहायला मिळालं. चांगला बॉल, खांद्याचा वापर केलाय, आपटी दिली होती चेंडूला आणि इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. अगली चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. बाईकच्या स्वरूपात एक सिंगल येते. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 12. यावेळेस पात्र हवेत आहे. चांगलं झेल कंप्लीट होताना पाहतोय आपण. मुकेशने हा झेल कंप्लीट केलंय. चांगल्या बॅटरची खेळी संपुष्टात. नितीन याला मात्र खाता उघडता आला नाही. पहिल्या सामन्यात नितीन यांनी चांगली बॅटिंग केली होती. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे पाहतोय आपण 12. आतापर्यंत पहिले आपण 2 बॅटर बाद झालेले आहेत. दुसरे षटक प्रगतीपथावर चांगलं मारा करतोय गोलंदाज सोमनाथ. 3 षटकाचा सामना आहे. चला टॉससाठी दोन्ही टीमचे संगणक ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि विपक्ष सापे. फुल टॉसला फटका पाहतोय. फुल टोल वसूल केलंय. स्क्युलेटच्या वरतून आलाय हा षटकार. अजून एक मार, आवाज आलाय आणि धावसंख्या जर पहिले आपण धावपलकावर 18 धावा आहेत. एक मारावं लागेल. बारा 6 18 दादा. यस, म्हणजे प्रोफेशनल स्कोरर असतात. आणि जयेश तांगडी जर म्हटलं मॅन फॉर खाराडी, एक नामांकित स्कोरर, टॉप 5 मध्ये येणारा स्कोरर आहे आपल्या भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये. बॉल जास्त वळतोय, जास्त वळतोय. पंच आमच्याकडे वळतील. दोन्ही समांतर रेषेत धाव मिळते ती अवांतर. धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली आहे. आता मात्र चांगली धावसंख्या मी म्हणेन, कारण की दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि जी परिस्थिती होती एका षटकारांनी थोडीशी धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहतोय आपण. चांगला फटका परत एकदा उडवलंय. बॉलला काऊ कॉर्नरच्या वरतून आलाय हा दमदार सुपरस्टार अप्रतिम षटकार.
संघ अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र गोलंदाज पाहतोय आपण कालुराम. नितेश चांगली बॅटिंग करतोय नॉन स्ट्राईकला. आता मात्र स्ट्राईकला असेल गणेश. हे मात्र या इनिंग मध्ये हवं तसं बॅटिंग त्यांना करता आलं नाहीये. चांगला बॉल त्याला टर्न केलंय केवढे म्हणजे ठीक पाठीमाग एक धाव पूर्ण. दुसऱ्या दिवशी मागणी आणि इथं मात्र पाहतोय की स्ट्राईकला नितेशला थांबणं गरजेचं आहे. पण दुसरी धाव घेताना मात्र थोडंसं पाहतोय की आपण ज्या प्रकारे बॅटिंग करतोय रिस्क घेणं गरजेचं होतं. 2 धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय आपण 27. यस मी हाच उल्लेख केला होता. यस पाहतोय की आपण गोडसे जर म्हटलं मी उल्लेख केला होता की टॉप 5 स्कोरिंगमध्ये नाव येणारे आमचे जयेश तांगडी आहेत. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर मुकदम दादा हे सुद्धा आहेत. आणि त्याच्या समेत चांगले समालोचक म्हणून ज्याची ओळख आहे मनोज ठाकरे हे सुद्धा आमच्या सोबत जॉईन झालेले आहेत. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे आणि ज्ञानेश्वर मुकदम. दोन्ही चांगले मोठा व्यक्तिमत्व आणि गोडसे टीमला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान पाहतोय आपण या असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक युवा डॅशिंग नेते सन्माननीय प्रवीण गुळीसाहेब आणि तसेच निंबोली गावाचे डॅशिंग अंदाज नेहमीच असतोय. आणि निंबोली टीमसाठी लकी जो कुठलाही व्यक्ती असेल तो आमचे पोलीस पाटील दादा आहेत. निश्चित दादांचं शुभ आगमन झालंय. वेलकम. दोन्ही पाहुण्यांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गणेशच्या बॅटमधून षटकार. आता मात्र धावसंख्या पाहतोय आपण धावाचा पाऊस पडताना 33 धावा. येणारे 4 बॉलचा खेळ बाकी अजून आहे. काय कमालीचा शॉट खेळला गेला पाहतोय आपण. गणेश यावेळेस पाहता ऑफ ड्राईव्ह पाहतोय लॉंग ऑफ कडे. चेंडू अतिशय वेगात येताना क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि गणेशने सांगितलं सर सुनील पवार सरांना की मी स्ट्राईकवर का आलोय, माझ्याकडे सुद्धा क्षमता आहे षटकार ठोकण्याची. आणि गणेशने तो षटकार ठोकलाय. धावसंख्या पुढे सरकते ती 35. चांगली धावसंख्या उभी करताना येणारे 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि 40 व्यक्त्या जास्त मजल मारेल का इथून मात्र गोडसे संघ. चांगला बॉल होता पाहतोय आपण. अतिशय क्लास बॉल होता पण त्यापूर्वी मात्र मागडं षटक ठरलंय. 3 वरती 10. सज्ज होताना पाहतोय आपण. आणि यावेळेस पाहता स्टीअर केलंय. चांगला फटका आहे पण प्लेसमेंट थोडीशी खऱ्या अर्थानं गलीमध्ये घ्यायची होती बॅकवर्ड पॉइंट कडे. आणि दरम्यान मात्र 3 धावा कंप्लीट होईल काय. आणि 3 धावा कंप्लीट. थर्टी 38 धावा. व्यासपीठात पाहू शकता आपण निंबोली गावाचे विद्यमान पोलीस पाटील. आणि निंबोली टीमसाठी लकी मॅन जो ठरलेला आहे. जेव्हा जेव्हा पोलीस पाटील दादा सोबत असतात तेव्हा निंबोली संघाचं प्रदर्शन खूप उच्च कोटीचं असतंय. आणि त्यासोबत पाहतोय आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा डॅशिंग नेते आदरणीय प्रवीण गुळीसाहेब विद्यमान उपाध्यक्ष आहेत. आणि
दमन दौऱ्यासाठी दादाकडून खूप मोठं योगदान मिळालेलं आहे असे आमचे प्रवीण गोळी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. प्रत्येक टीमच्या माध्यमातून तुमचं खूप मोठं योगदान त्या दौऱ्यामध्ये मिळालेलं आहे, त्याबद्दल दादा खूप खूप धन्यवाद. 38 धावा धावपलकावरती. मला वाटतं की या इनिंगचा शेवटचा बॉल असेल, त्यानंतर आपण टॉसकडे वळणार आहोत. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण सज्ज राहायचे आहे. विद्यमान उपाध्यक्ष प्रवीण गुळीसाहेब आणि पोलीस पाटील दिनेश गुळीसाहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस सुद्धा करणार आहोत. यस, आलेले संतोष दादा, वचन की पक्के आहे. चांगला बॉल पाहतोय, चेंडू कुठं बरंच झालंय. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. पाहतोय आपण षटक समाप्त झालंय. यस, आणि अशा प्रकारे 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या जर पाहिली आपण धावपलकावर 39 आणि बरोबर 40 धावाचं आव्हान उभं केलंय. टॉसकडे आपण जाणार. आमनेपाडा टीमचा संगणक, जर कुठलाही खेळाडू आला असेल तर आपण लगेच संपर्क साधायचा आहे. या सामनेपाडा टीमचा संगणक तर स्वागत आणि सत्काराकडे आपण वळणार आहोत. या स्पर्धेला खास भेट देण्यासाठी विद्यमान उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक डॅशिंग नेतृत्व प्रवीण गुळवी साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. या स्वागत आणि सत्काराकडे आपण वळणार आहोत. मी हरिश्चंद्र दादा यांना विनंती करीन, अनंत नडगे साहेबांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण विद्यमान उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडीचे एक खणखण नेतृत्व प्रवीण गुळवी साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय. तसेच व्यासपीठावर निंबावली गावाचे विद्यमान पोलीस पाटील ज्यांचं क्रिकेटवर मोठं प्रेम आहे असे दिनू दादा यांचा आपण सुद्धा यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मी परत एकदा हरिचंद्र पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण निंबोली गावाचे पोलीस पाटील दिनू गुलू साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. धन्यवाद डीजे. चला, आपण टॉसकडे वळणार आहोत आणि दोन्ही पाहुण्यांना विनंती असेल की आपण यायचं आहे. प्रवीण गुळवी साहेब आणि पोलीस पाटील दिनू दादा आपण या टॉस बॉक्समध्ये. पाहतोय आपण टॉस बॉक्स ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केलेलं आहे. वैभव पाटील, ऋतिक गडक, हर्ष पाटील, योगेश पाटील, ओमकार पाटील आणि मोहित पाटील. तर टॉस बॉक्समध्ये आमच्यासोबत जॉईंट होताना पाहतोय आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडीचे एक खणखण नेतृत्व प्रवीण गुळीसाहेब आणि निंबोली गावचा लाडका व्यक्तिमत्व पोलीस पाटील दिनू दादा. दोन्ही टीमचे कॅप्टन्स पाहतोय आपण श्रीकृष्ण स्पोर्ट सापे आणि ग्रीष्म इलेव्हन आमनेपाडा. हेड अँड टेल. कार्याध्यक्ष संतोष काकडे साहेबांचं जर आगमन झालं असेल तर दादा आपण या व्यासपीठावर. टेल टेल आलंय. दोन्ही टीमला शुभेच्छा देताना पाहतोय आपण पाहुणे. आणि पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचंय, फक्त निर्णय सांगायचे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे टीमनी. तर जाऊया आपण कॉमिटी बॉक्समध्ये. कार्याध्यक्ष आदरणीय संतोष काकडे साहेबांचं जर आगमन झालं असेल साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि उपाध्यक्ष
गावठी बहादूर टीमचा तर विजेकला, पण विजय पाटील दादा आपण व्यासपीठावर यायचंय. तर यावेळेस मात्र काळूराम यांनी कडक चौकांनी खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 5. चांगला बॉल पाहतोय आपण यावेळेस मात्र जिथे बीट झालाय बॅटर. अतिशय क्लास फटका, स्ट्रेट फटका पाहतोय आपण. सीमारेषा पार आला या बॉलवरती चौकार. यस, पाहतोय आपण काल या टीमनी प्रदर्शन चांगलं केलं होतं, पण शेवटी मात्र सेमीमध्ये पराभूत झालं. बालाजी स्पोर्ट सरलीपाडा आणि असोसिएशनचे सचिव प्रभाकर पाटील दादा
हे सध्या युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेताना. वेलकम सचिव साहेब, आपलं पण मनापासून स्वागत असेल. काल काय चांगलं झेल घेण्याचा प्रयत्न केला होता स्कोरलेगकडे. याच पाताडे फटका, हाफ चान्स नाही तर फुल चान्स होता, त्याला मध्ये कन्वर्ट करता आला नाही आणि चेंडू मात्र काऊ कॉर्नरकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट करतोय. धावसंख्या आता मात्र चांगली पाहायला मिळते. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मला वाटतं की षटक समाप्त झालंय आणि धावपलकर धावा आहेत त्या 11. इथून मात्र 11 धावीची सरासरी चालणार नाहीये, कारण की येणारे 12 बॉल आणि इथून तुम्हाला अजून 29 धावीची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापेट टीमच्या बाजूनं टॉस गेले, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि ग्रीष्मा 11 आमनेपडा टीमला क्षेत्ररक्षण करण्यासाठी निमंत्रण दिलंय. संतोष काकडे साहेबांचं जर शुभ आगमन झालं असेल तर साहेब आपण व्यासपीठावर यायचंय. कार्याध्यक्ष आहेत, त्यांनी खूप चांगलं व्यक्तिमत्व दादांचं. बारा बॉल 29 समीकरण. नितेश आलाय बॉलिंग करण्यासाठी, पाहतोय आपण. चला आपण वेळ कमी खर्च करायचा आहे, कारण की तिसरा सामने तब्बल 1 वाजलेले आहे आणि अंतिम दिवस हे स्पर्धेचा पाहतोय आपण. शेवण स्टार मधून 1 स्टार पाहतोय आपण. सध्या तरी रामकृष्ण आमचे खास जवळचे निकटवर्ती मित्र आहेत, पण मला हे समजते टीम मध्ये रोल काय असतो त्यांचं. चांगला बॉल होता, एक सिंगल. एक धावेने इथून मात्र काही साध्य होणार नाही. आता मात्र तुम्हाला चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. बाईकच्या स्वरूपात एक सिंगल आली आहे आणि टीमची धावसंख्या पुढे शकते, ती मात्र पाहतोय 12. अकरा बॉल 28 समीकरण, सामन्याची उलटी गिनती. हा षटक निर्णायक ठरणार आहे दोन्ही टीमसाठी. यामध्ये 15 धावा येणं गरजेचं राहील टीमसाठी, जर विजय केला आपण टेंबोली टीमसाठी. दोन्ही चांगले बॅटर खेळपट्टीवर सध्या पाहतोय आपण. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा भेदक मारा पाहतोय आपण. आता मात्र पूर्णपणे सामन्यावर पकड मजबूत करताना पाहतोय आपण सागर 11 गोडसे संघ. ज्या प्रकारे बॉलिंग अटॅक पाहतोय आपण, आणि मला यावर्षी सर्वात बॉलिंग अटॅक कुठला चांगला असेल एका स्पर्धेमध्ये तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा ट्रॉफीमध्ये या टीमने 22 धावाचं संरक्षण केलं होतं आणि ते पण ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमच्या विरुद्ध. सज्ज होते बॉलर परत एकदा. यावेळेस पात्र बीट केलंय फाईनलीच्या क्षेत्ररक्षकाला. चेंडू चाललाय निघून फाईनली बाउंड्री लाईन कडे. सीमा रेषा पार आला या बॉलवरती चौकार.
आणि यावेळेस पात्र दांडी 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 गोल झाली आहे आणि इथं मात्र पूर्णपणे आता मात्र वर्चस्व पाहतोय आपण गोडसे टीमचं पकड मजबूत झाली आहे मॅच वरती. सज्ज होताना पाहते बॉलर यावेळेस पात्र हा कडक फटका पाहतोय आपण केडी के कडक 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 आला हा दमदार षटकार. का षटकारांनी सामना प्रति एकदा टेंबोली टीम कडे झुकला का हे पाहायचंय आणि इथं मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट करेल 6 बॉल आणि 17चं समीकरण असेल. हा सामना जिंकण्यासाठी टेंबोली टीम समोर एक मोठं आव्हान आहे. ओ माय गॉड, ये किसको देख रहे 40+ में? सुजीत पाटील. कारण की या सोशलमध्ये हेच आकर्षण आहे जे पाहतोय आपण की 40+ हा खेळाडू जर असला तर तुमच्यात जर चांगले गुण असेल तर तुम्ही गावासाठी सुद्धा खेळू शकतात. म्हणून जास्त आकर्षण ठरलेलं आहे जे 40 पेक्षा जास्त रनरअप रेग्युलर क्रिकेट खेळतात ते पोरं. त्यांना माहिती आहे की आपल्याला 40+ मध्ये सुद्धा खेळण्याची संधी मिळते आणि गावासाठी त्यामधून आपण सुरी टीममध्ये आपण एक अजून स्टार खेळाडूला पाहतो म्हणजे सुजित पाटील. तर अंतिम षटक टाकण्यासाठी पाहतोय आपण गोलंदाज आता मात्र प्रवीण आलाय अंतिम षटक टाकण्यासाठी. प्रवीणचा हा नितीनचा हा पहिला बॉल अतिशय क्लास होता. अँगल बनवून चेंडू सपकन बॅट निघणारा. आता मात्र 5-17चं समीकरण. हा पहिलाच चेंडू जर निर्धाव डॉट आला तर मात्र प्रेशर वाढतोय बॅटवर कारण की एवढं सोपं नाहीये की 15पेक्षा धावा तुम्ही शेवटच्या षटकामध्ये पार क्वचित असे प्रसंग घडतात. यावेळेस पात्रा फटका चांगला आहे कडक ठोकलाय अजून एक मिड विकेटच्या वर तोंड. हवाई फायर षटकार आलाय.
परत एकदा सामना पाहतोय की रंगात रंगात आणलाय या षटकारांनी. काय आक्रमण करतोय बॅटर जय हिंद. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. आता मात्र 4 बॉल 11चं समीकरण आहे. कुठला संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल? नितीन राऊंड द विकेट मारा करतोय. सफल झालंय. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड, ये क्या कर दिया. सामना सोडलंय की मात्र क्या सोडलंय. आणि आता मात्र 2 धावा कंप्लीट होईल. चुकी केली तिथं मात्र उभा होता नितेश. पूर्ण वेळ होती आणि स्ट्राईकला आलाय कोण? षटकाराचा इथं मात्र बेताज भाषेत ठरलंय. आतापर्यंत पाहतोय आपण 2 षटकारांनी पूर्णपणे सामना आपल्या टीमकडे झुकवताना. येणारे 3 बॉल आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 9 धावेची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवरती सामना कधी टेंबोलीकडे तर कधी गोडसेकडे झुकताना. शेवटी मात्र कुठला संघ कुठल्या टीमला झुकवतोय हे पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी 3 बॉलमध्ये 9 धावा हव्यात टेंबोली टीमला हा सामना जिंकण्यासाठी. सज्ज होताना बॉलर. हा बॉल लाईन कुठे पंच चेक करतील. नो डाऊट दोन्ही समांतर रेषेत. आता मात्र समीकरण एका दोन्ही अतिशय सोपं झालंय. 3 बॉल आणि 8 धावेची आवश्यकता आहे. 6 मध्ये 18 असताना दुसऱ्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर मात्र जीवनदान मिळालंय आणि आता मात्र तोच बॅटर समोर आहे जय हिंद. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन पहिल्या सामन्यामध्ये मुकेश यांनी झकास कामगिरी केली होती. पण मुकेशनी फक्त आतापर्यंत 2 बॉलचा सामना केलाय. पण जय हिंदला जास्तीत जास्त खेळताना तो पाहतोय नॉन स्ट्राईक वरून. अजून एक बॉल परत टाकावा लागेल. 2 अतिरिक्त म्हणजे फुकटाची धाव मिळाली आहे टीम टेंबोलीला. आणि येथून मात्र समीकरण अजून एका धावेने सोपं होत चाललंय. 3 बॉल 7चं समीकरण आहे. यस, आमचे शुकीर दादांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. खास अंपायर कॉमेंटेटर आणि स्कोरसाठी त्यांनी स्वतःहून घरचं एक चांगलं जेवण आमच्यासाठी आणलेलं आहे. सुकीर दादा, आपलं मनापासून आभार व्यक्त आहे. यावेळेस पाहतोय की आपण आडव्या बॅटने हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये. चांगला बॉल यावेळेस. आता मात्र समीकरण अजून थोडंसं पाहतोय की कठीण बनलंय. येणारे इथून मात्र 2 बॉल आणि 7 धावेची आवश्यकता आहे. सर्व काही घडलंय या टुर्नामेंटमध्ये. सुपर ओव्हर पाहिलं नाहीये पण हा मोठा सामना आहे आणि सुपर ओव्हर पाहायला मिळेल काय? यावेळेस पात्र घुटना टेक और सिक्सर देख. वाह भाई वाह वाह, काय कडक प्रति याला चढवलंय आणि ठोकलंय षटकार. आणि ओरिजिनल 40+ संघटनेचा पहिलाच वर्ष आहे आणि पहिलाच दौरा म्हणजे दमन दौरा. अद्भुत न भूतो न भविष्यती. संस्थापक अध्यक्ष दयानंद चुरगे साहेब यांच्याकडून प्रत्येक टीमला मोफत राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि एका दिवसाचं जेवण अन्नदान ज्यांनी स्पॉन्सरशिप केलेलं आहे पंढरीदादा भोईर, शरददादा आणि आर के स्पोर्टचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ओरिजिनल 40+ संघटनेचे विजय पाटील यांच्या माध्यमातून. एका धावेची आवश्यकता आहे. सुपर ओव्हर पाहायला मिळेल. दबाव साफ दिसतोय बॅटरवर. काय कडक बॅटिंग केली जय हिंद यांनी. इथून मात्र निश्चित टेंबोली संघ पाहत असेल की विजय साकाराव जी मेहनत केली आहे त्यावर पाणी नाही फिरावं. आणि पंच केलंय. विजयी चौकार आलाय जय हिंदच्या बॅटमधून. वा भाई वा. आणि इथं मात्र सेमीमध्ये प्रवेश केलाय जय हनुमान टेंबोली टीमने. झेल सोडला नाही, तो मॅच सोडला. आणि हे सातत्यानं दुसऱ्या वेळेस घडलंय. गोडसे टीम सोबत ग्रीष्म 11 ट्रॉफी मध्ये सुद्धा याच प्रकारे परिस्थिती होती. आता मात्र 30. तर आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. ओरिजिनल 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आर के स्पोर्ट नामी तो सुना होगा पाहतोय आपण. आर के ट्रॉफीचे शिल्पकार आणि दमन दौऱ्यावर ज्यांच्या माध्यमातून एक दिवसाचं जेवण आहे असे आमचे विजयदादा पाटील यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करून घेऊया.
मी रोशन दादा या आपण आपल्या शुभ हस्ते आपण दादाचा स्वागत आणि सत्कार करायचा आहे. त्यानंतर डॉन भाईचं सुद्धा